आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक नकाशा दडलेला आहे, आपल्या संपूर्ण जीवनाचा नकाशा. पण गंमत म्हणजे शास्त्रज्ञांनी हा नकाशा बनवला, तोही त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता. मग कसा बरं? हाच तो मोठा प्रश्न होता ज्याने सुरुवातीच्या जनुकीय शास्त्रज्ञांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. त्यांना हे माहीत होतं की जनुके म्हणजे आपले जीन्स हे गुणसूत्रांवर म्हणजे क्रोमोझोम्सवर एका रेषेत असतात. पण त्यांचा क्रम काय, कोणतं जनुक कुठे आहे हे ओळखणार कसं? आणि विचार करा, ही अडचण किती मोठी होती. म्हणजे बघा, जनुकीय रोगांचा अभ्यास करायचा असेल किंवा आनुवंशिकतेचे नियम समजून घ्यायचे असतील तर जनुकांचा क्रम कळणं हे अगदी आवश्यक होतं. म्हणजे तंत्रज्ञान येण्याच्या कित्येक वर्ष आधीच नकाशाची गरज निर्माण झाली होती. ठीक आहे, तर मग पाहूया त्यांनी हे कोडं सोडवण्यासाठी कोणता धागा पकडला. खरं तर सगळा खेळ आहे जवळ असण्याचा. म्हणजेच गुणसूत्रावर जनुके एकमेकांपासून किती जवळ किंवा लांब आहेत याचा. याला म्हणतात जेनेटिक लिंकेज. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकाच गुणसूत्रावर जी जनुके एकमेकांच्या अगदी जवळ असतात ना, ती पुढच्या पिढीतही सहसा एकत्रच प्रवास करतात. अगदी जसं की एकाच रस्त्यावरची दोन जवळची गावं. एका गावातून गेल्यावर दुसऱ्या गावातून जाण्याची शक्यता खूप जास्त असते, कारण ती जवळ आहेत. जनुकांचंही अगदी तसंच आहे. जवळची जनुके एकमेकांना चिकटून राहतात. हा झाला साधा सरळ नियम. बरं, पण मग एक प्रश्न उभा राहतो. जर सगळीच जवळची जनुके एकत्रच राहणार असतील तर त्यांच्यातलं अंतर मोजणार कसं? इथेच तर खरी गंमत आहे. आणि याचं उत्तर मिळतं त्या नियमाच्या अपवादामध्ये. ही क्रॉसिंग ओव्हर नावाची एक घटना आहे जी हे लिंकेज तोडते. आपल्या रस्त्याच्या उदाहरणात सांगायचं तर हा जणू काही एक फाटा आहे जो दुसऱ्या रस्त्यावर जायची संधी देतो. याच फाट्यामुळे दोन जवळची गावं कधीकधी वेगळी होतात. आणि शास्त्रज्ञांनी बरोबर हीच गोष्ट हेरली. त्यांनी फक्त हे मोजायला सुरुवात केली की किती वेळा ही जनुके वेगळी होतात. यालाच पुनर्संयोजन वारंवारता किंवा रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. चला एक उदाहरण घेऊया. समजा 2 जनुकांसाठी ही वारंवारता आहे 5%. याचा सरळ अर्थ असा होतो की प्रत्येक 100 पैकी 5 वेळा ही जनुके क्रॉसिंग ओव्हरमुळे वेगळी होतात. आणि यातच त्यांच्यामधल्या अंतराचा सुगावा दडलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी जनुके एकमेकांपासून दूर असतील तेवढी त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊन वेगळं होण्याची शक्यता जास्त असते. आणि मग शास्त्रज्ञांनी एक अतिशय सोपं पण कमालीचं प्रभावी एकक तयार केलं. त्यांनी या टक्केवारीलाच अंतराचं माप बनवून टाकलं. याला म्हणतात सेंटीमॉर्गन. म्हणजे 1% वारंवारता म्हणजे 1 सेंटीमॉर्गन. त्यामुळे आपल्या उदाहरणात 5% वारंवारता म्हणजे ती 2 जनुके एकमेकांपासून 5 सेंटीमॉर्गन अंतरावर आहेत. किती सोपी आणि सुंदर कल्पना आहे ही, नाही का? आणि गंमत म्हणजे ही भन्नाट कल्पना सगळ्यात आधी सुचली ती अल्फ्रेड स्टर्टवंट नावाच्या एका विद्यार्थ्याला. हो, तो टी.एच. मॉर्गन यांचा विद्यार्थी होता आणि त्यानेच 1913 मध्ये फळमाशांचा अभ्यास करून इतिहासातला पहिला जनुकीय नकाशा तयार केला आणि विज्ञानाची दिशाच बदलून टाकली. पण एक मिनिट, हा जो नकाशा तयार झाला तो नक्की कसा होता? तो आपल्या गुगल मॅपसारखा अगदी अचूक होता का? तर याचं उत्तर आहे नाही. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो समजून घेतला पाहिजे. लिंकेज मॅप हा एक सापेक्ष नकाशा आहे. तो आपल्याला सांगतो की जनुके एकमेकांच्या तुलनेत कुठे आहेत. म्हणजे एक नकाशा सांगतो प्रवासाला किती वेळ लागेल, तर दुसरा नकाशा सांगतो नक्की किती किलोमीटरचं अंतर आहे. लिंकेज मॅप सेंटीमॉर्गन वापरतो, तर फिजिकल मॅप बेस पेअर्स मोजतो, जे त्यांचं खरं अंतर आहे. आता असं वाटू शकतं की हा सापेक्ष नकाशा इतका महत्त्वाचा का ठरला? कारण त्या काळात जेव्हा काहीच तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं तेव्हा या नकाशानेच पुढच्या संशोधनाची दारं उघडली होती. अनेक आनुवंशिक आजारांसाठी जबाबदार असलेली जनुके याच नकाशांमुळे शोधणं शक्य झालं. पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा आजही मोठा उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे जाऊन जो जगातला सगळ्यात मोठा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट राबवला गेला त्याचा पायाच या लिंकेज मॅप्सनी घातला होता. चला एकदा पटकन नजर टाकूया. लिंकेज म्हणजे जनुकांचं एकत्र राहणं. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे त्यांचं वेगळं होणं. सेंटीमॉर्गन हे त्या अंतराचं एकक आणि जीन लोकस म्हणजे जनुकाचा खरा पत्ता. सोपं आहे की नाही? 1913 मधला तो पहिला नकाशा एका क्रांतीची सुरुवात होती. विचार करा, त्या एका कल्पनेने विज्ञानाला किती पुढे नेलं. मग आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात जनुकीय नकाशांची पुढची पिढी आपल्याला अजून कोणती नवनवीन रहस्य सांगेल?